नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे सकाळी तशी जरा निवांतच होती. मग उठल्यानंतर सगळ्यात आधी इकडे देवपूजा करून घेतली. पण काल रात्रीच भिजत घालताना आम्ही ठरवलेलं आज आलूचे पराठे म्हणजे बटाट्याचे पराठे बनवावेत म्हणून. त्यामुळे रात्री काही सूपला काहीच भिजू घातलं नव्हतं आम्ही. तोपर्यंत इथं आत्यांनी ना कणिक मिळवून घेतली आणि बटाटे शिजत घातले होते मी अंघोळीला जायच्या आधीच, तर ते शिजले होते. त्यामुळे आयुष आणि आजी दोघं मिळून खिसायचं चालू. असं फुलवार फिरवायचं नुसते असं करायचं. आयुष फुल वाटते म्हणजे हलक्या हाताने. नुसतं असं करायचं एवढं असं असं फिरवायचं. लई दाबलं का फुटते मग येतंय आवड पण असं होते आधी. आता इथे तुम्हाला वाटेल की बटाटे किसून का घेता येते, तर बटाट्याची गुठळी राहू नये म्हणून बटाटे किसून घेते. आणि दुसरं म्हणजे पराठे जेव्हा बनवते तेव्हा ताईची आठवण येते, कारण ताई भारी पराठे बनवते, मला आवडतात तिच्या हातचे पराठे. आलू का पराठा आपण गेले पाऊस येईल म्हणून आधी कपडे वाळत घातले आणि त्याच्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडेसे जिरे पण टाकले होते आणि ह्याच्यासोबत ना भरपूर असा कढीपत्ता पण घालायचा बारीक करताना, तर ते बटाट्याची भाजी खूप छान लागते. आता माझ्याकडे घरी आणलेला ताजा ताजा होता, तो संपून गेलाय, त्यामुळे मी जास्त नाही टाकला. लिहू बडून पूल वाटते कुठं पळायचंय जाऊन? हा, कुठे जायचंय? हो, कुठं कुठं कुठे पळणार आहेस तू? बाहेर जायचं खेळायला? खेळायला जायचंय तुला? कुठे जाऊया? गावाला जाऊया का आपण? आपल्या गावाला जाऊया ना. तू पराठे खाणार आहे? बोल की, गप्पा मार. काय दिसतंय का? लूटे गाने से कल का आया मेले गल पर देखो छोटा सा इंग्लैंड था ना तुम मोली 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 ना ना तुम छोली छोली नोनी नोनी ना ना पुढचं गाणं नोनी नाने काय नोनी नोनी नाना असं आहे का? नोनी नोनी ना ना. जिथं आठवत नाही तिथे नुसतं सूर लावायचा आहे. अरे हीच बोलायचं आहे. होय. आजकाल ना राधासोबत खेळायला खूप मजा येते, कारण राधासोबत खेळायचं म्हणजे ती पण गप्पा मारत असते आपल्यासोबत आणि असं वाटतं तिच्यासोबतच गप्पा मारत बसावं किंवा ही टाईम कधीच जाऊ नये असं वाटते. आणि मग काय, पण मला पराठे पण बनवायचे होते. राधासोबत थोडी खेळली आणि त्याच्यानंतर मग पराठे बनवायला घेतले. काय नाही, जे वाटण केलं होतं ना, तर ते जिरे मोहरी आधी टाकली, ते वाटण चांगलं तेलात भाजून घेतलं, धने पावडर टाकली, हळद पण टाकली आणि त्याच्यानंतर हे आपण किसून घेतलेले बटाटे सगळे त्या फोडणीमधून मिक्स करून घेतले. आणि मध्येच एक पिवळा बटाटा दिसतो, ते पिवळे बटाटे आहे ना, त्याचे पराठे जास्त छान लागतात. पण एकच पराठा होता, एकच बटाटा तसला पिवळावाला होता आणि बाकी सगळे पांढरे बटाटे होते. आता भाजी तर आपली रेडी झाली, त्याच्यानंतर पराठे बनवायचे होते. आयुष्यात सुट्टी असल्यामुळे आईचे सगळे फ्रेंड घरी आले होते, ते इथंच खेळत बसलेत. ते आज रविवारची सुट्टी असल्यामुळे हे सगळे घरी होते, त्यामुळे सगळे मिळून खेळत होते. आता आजकाल आयुषला बाहेर खेळायला घेऊन जायची काही गरज नाही, हे सगळे एकत्र येतात आणि इथंच खेळत बसतात कोणाच्या तरी घरी. आणि दुसरं म्हणजे मोबाईल बघायचं पूर्ण बंद झालं आहे. आयुष आता कसलाच मोबाईल बघत नाही. आता मुलांचं बाहेर खेळायचं चालू होतं. राधा जरा झोपली होती,
तोपर्यंत म्हटलं चला पराठे पटकन लाटून घ्यावेत. आज पराठे बनवताना ना सारण जास्त पातळ झालं होतं, म्हणजे ते बटाटे कमी जास्त शिजण्यावर पण असते आणि त्याच्यामुळं आपले पराठे थोडे म्हणजे सारण पराठ्यामधनं बाहेर येत होतं थोडं थोडं, त्यामुळे अगदी हलक्या हाताने लाटायचं चाललं होतं माझं. फॅन बंद झाला काय? गरम होते होते. राधा किती काढला चालू. इथं ना आत्या म्हणले बघू मी एकतर लाटून बघते येतोय का, आणि आला तर ठीक आहे म्हणते, म्हणून आत्या लाटत होत्या. पण राधाचा मात्र इतका गोंधळ चालू होता ना, आत्या तिथून उठून आल्या होत्या म्हणून ती एवढी ओरडत होती मागे. आत्यानं म्हणलं तेवढी एकच लाटत जसं येईल तसं मी लाटते, पण ते आत्या म्हणलं तेच कणकीला चिकटपणा कमी म्हटल्या आणि सारण पातळ आहे त्याच्यामुळे तसं होते. पण ठीक आहे, तरी पण आम्ही पराठे करून घेतले. नंतर मात्र आहोंनी तिला उचलून घेतली राधाला. पोळ्या बी अशा होते त्या म्हणले किती पण हातात मिळलं तूप लाव तूप लावायचं ना? तूप आधी लागतं. लावून देते की थांब की बसूया आपण जेवायला. थांब 1-2 मिनिट. उद्या पराठा बनवत होता. हे बघ आजी मम्मा काय करतात बघूया आपण. या राधाला कोणी ना कोणी घ्यायला लागते तेव्हा ती शांत होते. राधा आता शांत झाली होती आणि आमच्या शेजारी मावशी राहतात, त्या मावशीने आज डबा पाठवून दिला होता, त्याच्यामध्ये इडली सांबर डोसे आणि चटणी दिली होती. एवढी कामाची गडबड होती तरी पण त्या जाता जाता सकाळी त्या मला देऊन टिफिन दिला त्यांनी आणि मग गेल्या. आणि मग परत इथे आम्ही बसलो मग नाश्ता करायला. आता हळूहळू मी सगळ्यात जेवायला चालू केले आणि राधा ते पचवते पण, आणि फक्त दही आंबट वगैरे अजून मी काही खाल्लेलं नाही त्यामुळे ते आज खाल्लं नव्हतं. आता त्याच्यानंतर मँगोस्टीन परत एकदा मागवलेले होते, पण ते चिरून खायचं राहिलं होतं. म्हटलं आज चिरावेत सगळे बसून खायला पण येईल. तर इथे मी आणि आयुष मँगोस्टीन चिरत होतो, म्हणजे कट करून घेत होतो खायला. खाली दिला ना. असं नाही खायचं, हे असं शिला खायचं. मम्मा हे बी आहे बी. अरे बी आहे मम्मा, हे बी आहे. बघा हे दिसतंय ना, हे बी आहे. खाऊ तर द्या. छान लागते. आंबट आणि गोड अशी चव आहे त्याची, चांगलं लागत होतं ते. पण आता एवढ्या बिया, आता ह्याच्या एवढ्या बिया निघालेत. खरं तर भरपूर बियांचे वेगवेगळे कलेक्शन झालेत, कारण भरपूर फळं आपण ट्राय केली होती. आता एकदा लावून पण घेऊया ती झाडं सगळी, बघूया. जर आपल्याकडे येत असतील तर मी तुम्हाला नक्की सांगते. तोपर्यंत बाहेर पाऊस सुरू झाला. बाकी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मात्र मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.